नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे नागपूर। पुढील प्रश्न, सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे गडचिरोली। पुढचा प्रश्न पाहूया, सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे लातूर। सर्वात कमी असणारा जिल्हा हा लातूर आहे आणि सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा हा गडचिरोली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढचा प्रश्न, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कधी स्थापन करण्यात आले? उत्तर आहे 1999 ला। प्रश्न 5वा, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? उत्तर आहे गोदावरी खोरे। प्रश्न पुढचा, भारतात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी करण्यात आली? उत्तर आहे 1973 मध्ये। आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? उत्तर आहे कोयना। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत? मी आत्ता सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। त्याच्यामधला एक ताडोबा हा पण एक व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न पुढचा, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये। प्रश्न पुढचा, भारतात कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात? उत्तर आहे ताग। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रामध्ये लोह खनिज साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे सिंधुदुर्ग। प्रश्न पुढचा, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? उत्तर आहे हरियाणा। प्रश्न पुढचा, जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला राज्य कोणते? उत्तर आहे केरळ। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे? उत्तर आहे 85%। प्रश्न पुढचा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे अस्तंबा। प्रश्न पुढचा, सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नांदेड। प्रश्न पुढचा, सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? उत्तर आहे तापी नदीच्या काठावर सुरत हे शहर वसलेले आहे। प्रश्न पुढचा, भारतातील पहिले टेक्नो पार्क कोठे स्थित आहे? उत्तर आहे तिरुवनंतपुरम, जे की केरळमध्ये आहे। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे, जे की आंबी नदीवर आहे। प्रश्न पुढचा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर आहे नागपूरला। प्रश्न पुढचा, हुंगली नदी ही कोणत्या नदीच्या वितरिका आहे? उत्तर आहे गंगा। प्रश्न पुढचा, जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? हेमिस नॅशनल पार्क जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे, लक्षात ठेवा। उत्तर आहे हिमबिबट्या। प्रश्न पुढचा, भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे?
उत्तर आहे झारखंड. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग पुनर्जी छायाच्या प्रदेशात येतो?